चला जाऊ कपडे साहेबांना, मी घेऊन जातो साहेबांना. चला सगळं बोला काय बोलायचं. चला चला की जाऊ साहेबाला बोलू. साहेब बघणार की नाही. चला मग आता जाऊ ना. आता जाऊ चला. आत्ता जाऊ चला कपडे साहेबांना. तुमची भाषा व्यवस्थित नाही. मला म्हणाला सरकारी कामात तुम्ही मला म्हणाला सरकारी कामात साहेब तुम्ही सांगू तुम्ही तर बोलून नका. काय प्रत्येक गोष्टीत मला पैसे पाहिजे. कोण नाही मी प्रकरण कोणते भाजप मिनिटं पालकमंत्र्यांचा नियोजित दौरा आहे. 100% बरोबर आहे. माझा आपण ऐकू शकता. हो साहेब. आपलं सर्व म्हणणं आम्ही ऐकतो. पोलिसांचा आता पालकमंत्र्यांची नो प्रॉब्लेम. पोलीस 2 वाजता येणार आहे. मी आहे भाजपचे कार्यकर्ते आले सगळे जी सगळ्या सोबत माझ्यासोबत चला. काय पोलीस स्टेशनला यायचं काय करायचं? अरे असं नाही करू. पोलिसांच्या कसं तुम्ही काय वैर केलं चला ना माझ्यासोबत. मी काय वाकडं बोललो का? तुमचे अधिकारी ऐका की तुमचे अधिकारी मला येऊन काय म्हणतात माहिती का? तुझ्यात 353 दाखल करतो सरकारी कामात अर्धा का. मी काय केलो का? मी आपल्याला माझं ऐकू शकता का आपण? माझं 1 मिनिट ऐकता का? कालच्यापासून माझं 1 मिनिट ऐकता का? ऐकतो साहेब. मग ऐका 2 मिनिटं. तुमचं सगळं ऐकतो आम्ही. आमचं म्हणणं आहे की रस्त्यावर लोकांसमोर बोलण्यापेक्षा तुमचं सगळं ऐकतो आपण. पुढे जाऊया. तुमचं जे म्हणणं ऐकू आपण. प्लीज चला. मी साहेब आमची विनंती काय होती? पालकमंत्र्यांचा नियोजित दौरा होता. मी सांगितलं होतं साहेबांचा दौरा संपल्या मी स्वतः काढून घेतो. साहेब मी एवढा विनंती करून तरी तुम्ही ऐकत नसतो. मी काय करायचं? मी काय सांगतो एवढा विनंती करून तरी पालकमंत्र्यांचा आहे. पक्षाचे सगळे मी बोलून घेतलं. पक्षाचे पोलीस स्टेशनला येत नाही. शांतपणे चला. मला ओढत नाही साहेब. मी येतो. चला ना यार. अरे असं नका करू. मी बसतो साहेब. शांतपणे सांगतो. ऐका जरा साहेब मला ओढून नाही. मी काय ओढून नाही. बोडके तुम्ही यार समजदार आहे. जरा चुकीचं करू नका. बोडके जरा समजदार आहे. प्रकरण वाढवू नका. नाही साहेब मला काय प्रकरण वाढवू नका. मला तुम्ही जेलमध्ये घाला. मी जेलमध्ये जातो. अहो जेलमध्ये सवाल नाही. तुम्ही चला ऐका ना. मला एकच अहो तुम्ही ऐका ना. तुम्ही मी एकच सांगतो. मी पालकमंत्र्यांसाठी तुमच्या बाईकवर चला. विनंती करतो यार. सगळे मी बोलून चला ऐका. नाही साहेब नाही अरे ऐका हो. प्रत्येक वेळेस तुमचं साहेब जरा घ्या. हो चला चला चला. मी बाजून चला. घ्या. मला काय साहेब तुम्हाला माझ्यावर काय कारवाई करायची काय कारवाई? अहो मॅडम आम्ही विनंती केलो. यांनी मला म्हणजे तुझ्यावर 353 दाखल करतो सरकारी कामात अडथळा. साहेब मग मी काय केलं? मी उत्तर काय बोललो का? हे प्रत्येकाला हात जोडून विनंती करायला लागलोय. विनंती करून बोलतोय साहेब माझा आहे. पण ह्याने मला म्हणतो तुझ्यात 353 दाखल करतो
सरकारी कामात अडथळा मला शिवाय द्याले बघा मला तरी शिवाय द्याले काय संबंध नाही का बरं? हे तुझ्या तू मागे सर तू मागे सर जयकुमार गोरे भाजपच्या कार्यकर्त्यांनी 7 रस्ता परिसरामध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले होते. मात्र प्रत्यक्षात हा नो डिजिटल झोन आहे. महापालिकेनं नो डिजिटल झोन जाहीर केलेला आहे. कोणतीही परवानगी काय नाही ते तरी ती लाईन चालू आहे तुम्हाला अभिनंदन बीजेपी चालत नाही का फक्त पालकमंत्र्यांचे शिवाय देऊ नका हो साहेब बघा मी जिल्हाध्यक्ष आहे भाजपचा जिल्हाध्यक्ष मी सत्तेच्या पक्षाचा मी काय चोर लुटेर 2 नंबर धंदेवाला नाही मी काय हे तर नाही शिवाय 353 करतो ही करतो ती करतो असं म्हणू नका तुम्ही आल्या ना म्हणाला की 353 हा तुम्हाला 5,000 रुपये परवानगीला पाहिजे प्रत्येक परवानगीला 5,000 10,000 25,000 शिवाय द्यायला लागेल पालकमंत्री तुझ्या आईच्या धाक म्हणायला लागेल तुम्हीच म्हणाला की शिवाय दिले आम्हाला माहिती की सांगितलं मी हो साहेब तुम्हाला अहो पण तुम्ही सांगा पक्षाचा आहे अभिनंदनाचा आहे ह्याचा त्याचा काय आहे का हा तुम्हाला प्रत्येक परवानगीला 5,000 दे 10,000 दे 25,000 दे मटका चालव गॅस चालव हे चालव त्याला पैसे आणि तुम्हाला अभिनंदन डिजिटल चालत नाहीत का हा विचारायला मी शिकायचं होतो त्या वेळी करायला काय करत होती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दीपक गावडे यांचाही गौरव करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिका देवाणघेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल औरंगाबादचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना हा पुरस्कार जाहीर झाला. दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा, टपाली मतपत्रिका देवाणघेवाणीचे उत्कृष्ट नियोजन, मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन,
उत्कृष्ट मतदार सुविधा, उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार जाहीर झाले. टपाली मतपत्रिकांची देवाणघेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार जाहीर झाला. 25 जानेवारी 2025 देशभरात 15वा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरावरील कार्यक्रम MIT विद्यापीठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये राज्यातील लोकसभा, विधानसभा, सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक संघटना सोलापूर या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह वाहन चालकांनी कास्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे लेखी पत्र संघटनेस दिले असून त्यानुसार कास्ट्राईप कर्मचारी महासंघाच्या सांगली येथे पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोळी, सचिव दीपक चव्हाण यांच्यासह सर्व वाहन चालक यांना संघटनेत प्रवेश दिल्याचे कास्ट्राईप महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी सांगली येथील संघटनेच्या विभागीय मेळाव्यात जाहीर केले. वाहन चालक संघटनेचे भीमाशंकर कोळी, दीपक चव्हाण यांचा कास्ट्राईप कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वाहन चालक यांच्या वेतन त्रुटी, अन्यायकारक बदल्या, प्रतिनियुक्त्या, विश्राम कक्ष, खासगी वाहन चालक भरती यासह अनेक समस्या यांच्याबाबत चर्चा करण्यात आली असून याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, राज्याचे वाहन चालक संघटनेचे मिरजकर यांनी सांगितले. याप्रसंगी सोलापूर कास्ट्राईप महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, जिल्हा परिषद शाखेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, भगवान चव्हाण, चंद्रकांत होळकर, वाहन चालक संघटनेचे विलास पाटील, नागनाथ धोत्रे, शहनवाज शेख, विजय हराळे, दीपक चव्हाण, बंडू आगवणे, सुभाष माळगे, पंडित इंगोले, श्याम लांडगे, महादेव फुगे, राजू राठोड, यासिन यादगीर, श्रीशैल काळे, आशिफ वांगीकर, बंडू आगवणे, जाधव आदींसह वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकर संक्रांत सणानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बनशंकरी नगर शेळगी येथे रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैशाली बिराजदार, संचालिका श्री सुखकर्ता रुग्णालय सोलापूर, शोभा तोरणगी, महिला पतंजली कोषाध्यक्ष सोलापूर शहर योग शिक्षिका यांची उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय आहे. प्रतिष्ठान नेहमी विविध उपक्रम राबवते. महिला नेहमी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा आणि महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठान नेहमी काम करत आहे, असे मत डॉ. वैशाली बिराजदार यांनी मांडले. महिलांनी नेहमी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, योग साधना करावी. आधुनिक काळात महिला उत्साहात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, असे मत शोभा तोरणगी यांनी मांडले. सूत्रसंचालन संस्थेच्या महिला सदस्या सुनंदा भाईकट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्वेता कालदीप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्या संगीता नागणसुरे, कविता येळमेली, मीनाक्षी शिवशिंपी, मानसी ममदापुरे, दिव्या कालदीप, कोमल लोणी, मंजुषा पवार, अक्षता कासट, भाग्यश्री बुऱ्हाणपुरे आदींनी परिश्रम घेतले. असं प्रत्येक एक वाक्यामध्ये रोग निवारण करण्यासाठी योगा करावा. आणि तुम्ही ह्या प्रतिष्ठानला एक उद्देश मी सांगायचं काय आहे, कुठं पण त्यांनी कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी राबवता असताना आपल्याला एक एक गल्लीमध्ये आपण योगा शिकवतो, परंतु तुमच्या अनुभव प्रतिष्ठानतर्फे जरी तुम्ही योगा शिबिर राबवलं असेल तर तिथं आम्ही 4 टीचर लोक येऊन तुमचं योगा शिबिर आपण सादर करून तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक गल्लीला आपण निरोगी ठेवूया, हे तुम्हाला आम्ही साथ देतो, पूर्ण पतंजली टीचर लोक. आणि अजून एक सांगायचं म्हणजे वरून पतंजली हरिद्वारवरून एक आमंत्रण आलेलं आहे आपल्याला. शुगरवर नियंत्रणासाठी प्रत्येक गल्लीला जाऊन असं एक पूर्ण लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या दोघांनाच एक गल्लीमध्ये जाऊन एक आमंत्रण करून तिथं शुगर बद्दल आपण 2-2 दिवस शिबिर ठेवणार आहे. ते जरी तुम्ही राबवत असेल तर आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत. तिथं सुद्धा आपण शुगर नियंत्रण, प्रत्येकाच्या घरात एक शुगर व्यक्ती निघतातच.
गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली. महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ, लक्ष्मण देवीदास आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले, माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती. ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते. वाघासारखा घडणारा हा नेता होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही. विडी घरकुलच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले, महेश कोठे यांच्या निधनाने सोलापूर शहर कासावीस झाले. त्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम होते. हजारो गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले. प्राध्यापक अशोक निंबर्गी म्हणाले, महेश कोठे हे दातृत्व असलेले नेतृत्व होते. महानगरपालिकेचे अनभिषिक्त सम्राट होते. जनतेच्या हृदयातील आमदार होते. त्यांच्या निधनाने शहर पोरके झाले आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, महेश कोठे यांनी गोरगरिबांना तळागाळातून वर आणले. विडी घरकुलसह शहराचा विकास केला. त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, महेश कोठे हे अभ्यासू नेतृत्व होते. त्यांचा संपूर्ण शहराचा अभ्यास होता. विकासाचे ध्येय ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. IT सेक्टरच्या माध्यमातून त्यांनी विकासाची दिशा दाखवली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय गड्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, अशोक इंदापुरे, कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर, माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर या सर्वांनी आदरांजली वाहिली. यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सोलापुरातील लोकप्रिय चॅनल जनता राज्य न्यूज चॅनलच्या चॅनल प्रमुखपदी अनंत घम यांची निवड करण्यात आली. त्यांचा जनता राज्य न्यूज चॅनलचे संचालक डॉक्टर धम्मपाल माशळकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चॅनलचे सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होते. दायगुडे सायन्स अँड ॲक्टिव्हिटी सेंटरतर्फे 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सेंटरच्या अध्यक्षा वैशाली धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. नियोजनासाठी 50 रुपये शुल्क राहणार असून सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागील सोलापूर सायन्स सेंटर येथे हा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम पार पाडणार आहे. ज्यांना वाहनाने येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून सेवा सदन प्रशालय समोरून दुपारी 4 वाजता ही बस निघणार आहे. तसेच रात्री 10 वाजता परत सेवा सदन प्रशालेसमोर ती आणून सोडणार आहे. यावेळी दुर्बिणीद्वारे शुक्र, शनी, गुरु, मंगळ आदी ग्रह पाहण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध होणार असून नेपच्यूनही पाहता येणार आहे. याचा जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन धायगुडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत सोलापूर सायन्स सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास, क्रांतीवीर महेंद्रकर, सविता ललित, डॉक्टर ND कुलकर्णी, डॉक्टर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. तिथे गेल्यानंतर थोडंसं तुमचं साहजिकच आहे, 50 रुपये तुम्ही चार्ज तिथे आकारणार आहे. स्वतः जे गाड्या येतात, पण बस न येण्यासाठी चार्ज केलेले आहेत. बसनी येण्यासाठी चार्ज नाही आहे, कारण एका संस्थेने बस आपल्याला फ्री म्हणून दिली आहे आणि DSETच्या वतीने आम्ही इंधन खर्च आम्ही देणार, म्हणून बसला वेगळे चार्जेस घेतले नाही. नमूद केलंय त्याच्यात आपण निशुल्क बस, निशुल्क आणि बस आणि पुढचा प्रश्न असा आहे की हे जो आहे सेंटर विज्ञान केंद्र तो त्याच दिवशी असणार आहे का मग बाकीचे नेहमी असतो? हा कार्यक्रम नंतर एक मिनिट
सर्वांसाठी खुला मी सांगते सर, एक मिनिट सांगते मी उत्तर. हा जो कार्यक्रम आहे तो मुद्दामून आम्ही एकत्र बघण्यासाठी आणलाय. टेलिस्कोप सुद्धा गच्चीवर घेऊन जावे लागतात, फोकस करावे लागतात, त्यांच्या स्टाफला सुद्धा ते थोडं अवघड भाग आहे. म्हणून जर आज म्हटलं मला आज वेळ नाही, मी आज येतो उद्या येतो, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते अनविटी होतं आहे. दे आर गोइंग टू शो यू. नंतर सुद्धा त्यांना उद्या 25ला शक्य नाही, त्यांनी पण निदान ग्रुपनी जावं, म्हणजे त्यांनाही सोयीचंच आहे. देर इज नो हार्म की एव्हरी डे दे कॅन शो, पण हाऊ फार म्हणजे इट रिक्वायर्ड सम मॅन पॉवर ऑल्सो. म्हणून फक्त हा विषय आहे की आता 25च्या कार्यक्रमाला आम्हाला 200, 250, 300, 500 आले तरी वी हॅव मेड अरेंजमेंट्स. ठीक आहे, म्हणजे पण चालू राहणार आहे. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट नाही आहे. त्या दिवशी अगदी अशी रेक मारली आपण आकाशात तर जवळजवळ ते एका रेषेत आहे. पण काही महिने अजून ते एका राशीत, मी म्हणलं तसं 30 अंशाच्या कोणात इकडे 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 असे दिसणार आहेत. साध्या डोळ्यांनी 4 दिसणार आहेत आपल्याला. पश्चिमेला शुक्र आहे, त्याच्यानंतर शनी आहे, आणि असं गेल्यावर पूर्वेला गुरु आहे, आणि नाही शुक्र पश्चिमेला पश्चिमेला शुक्र आहे, शनी आहे, मग इकडे गुरु थोडा डोक्यावर येईल नाही, थोडा नाही 10 o'clock पोझिशनला आहे, आणि मंगळ आहे खाली. हे सगळे चारी डोळ्याने दिसतात. आता व्हीनस आणि नेपच्यून आणि हे जे आहे ते साध्या डोळ्याने दिसत नाही, पण ते टेलिस्कोप मध्ये दाखवताना सुद्धा फारसे इंटरेस्टिंग वाटत नाही. एक छोटा टिपका चांगला. म्हणून 9 नंतर जर काही लोक थांबले, स्वतःची वाहनं घेऊन येणारे जे लोक आहेत ते थोडंफार आम्ही 9:30 पर्यंत. सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांसाठी असलेल्या सेतू सुविधा केंद्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या असून सध्या सेतू कार्यालयात सर्व्हर डाऊन असल्याने प्रतिज्ञापत्रासाठी एकच खिडकी चालू असून महिला, आबालवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक हे विविध कामानिमित्त प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी या सेतू सुविधा केंद्रात येतात, पण सोलापूर सेतू कार्यालयाचा या आडमुठेपणामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागत आहे. मी दर्शन अशोक कोचर, राहणार सोलापूर. सेतू केंद्रामध्ये ॲफिडेविटसाठी येत असताना सलग 2 दिवस सर्व्हर डाऊन असल्यामुळं सारखे हेलपाटे मारावे लागले आम्हाला. त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला, आणि इथं एकच काउंटर चालू असून याच्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही. तरी हे लवकरात लवकर पूर्ण चालू करण्यात यावं ही विनंती. वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड यांच्या नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स आणि पत्नीच्या नावे असलेली फर्म अन्वी एंटरप्राइजेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन 2020-21, 2021-22, 2022-23 या आर्थिक वर्षात व्यापाऱ्याकडील होणारी वसुली स्वतःच्या आणि यातील फिर्यादी पत्नीच्या नावे वळती करून घेऊन रक्कम 1,08,00,000 रुपयांचा अपहार केल्याचे सुशील कराड यांनी 19 जुलै 2024 रोजी परळी शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. तेव्हापासून आजतागायत फिर्यादी आणि तिचा पती फरार आहेत. त्यांनी न्यायालयातून जामीनही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजरही झालेले नाहीत. असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाड्या, सोने, प्लॉट, जागा, खरेदी खतान्वये लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज MIDC पोलीस स्टेशन सोलापूर येथे दाखल केला होता. परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली. त्याचा तपास परळी बीड पोलिसांनी केला. त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आणि तिने अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथे न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून MIDC पोलीस स्टेशन सोलापूर यांना तपास करून 8 दिवसात अहवाल कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला होता. सद्भावना वंदे मातरम मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 24 ते 30 जानेवारी दरम्यान एकता उत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उत्सवात उद्या शुक्रवारपासून पोलीस कल्याण केंद्राजवळील तिरंगा बंगला येथे प्रारंभ होणार असून या केंद्रावर तिरंगा मिठाई, तिरंगा बॅचेस, आकर्षक क्रॉस तिरंगा, अशोक स्तंभ, भारताचा नकाशा आदी देशप्रेमाच्या भावना निर्माण करणाऱ्या तिरंगा वस्तू मिळणार आहेत. 26 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता अमेरिका स्थित भारतीय भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण देणाऱ्या शिशु भारती शाळेचे कार्यकारी सहसंस्थापक दिलीप गांधी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन. 28 जानेवारी रोजी दिलीप गांधी यांचा वार्तालाप तर 30 जानेवारी रोजी उत्सवानिमित्त अनाथ मुलांच्या शाळेत लाडू वाटप करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नारायण छाबरिया, ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सोना गांधी, श्रुती गांधी, स्नेहा गांधी, गणेश खेडकर आदी उपस्थित होते. म्हणजे प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा हा गेल्या 32 वर्षापासून चालू आहे. हा 33वा वर्ष आहे. याचं कारण हे आहे की आपल्या जनतेला, आपल्या सर्व नागरिकांना, सर्व धर्मीय, सर्व भाषीय आणि सर्व जातीचे समाजांना सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. आणि आपल्या देशामध्ये जर आपण एकत्र आलो तर आपलं एक फार मोठं, आपल्या सरकारपेक्षा मोठं सरकार होईल आणि कोणाची बाकीच्या इतरांची गरज पडणार नाही. या हेतूने एकी व्हावी आपल्यामध्ये, यासाठी आम्ही हे सूत्र अख्ख्या 50% भारतामध्ये फिरून राबवलं आणि सोलापुरात 33 वर्षापासून करतो. आता यामुळे काय होईल, आपण सर्व एका मंचवर येऊ आणि एका मंचवर आपण सर्व येऊ. जसं तुम्ही मंडळाचे पुष्कळ कार्यक्रम करतात तसे एक देशासाठीचे मोठे कार्यक्रम करू आणि आपल्या देशाला एक विधायक असं कार्य होईल. दुसरं, या दरम्यान आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दरम्यान आपल्या घरामध्ये आपण सण म्हणला की मिठाई पाहिजे, गोड पदार्थ पाहिजे, तर ते आपण बनवत नाही. तर त्यासाठी आम्ही या केंद्रावर तुमच्यासाठी एकदम स्वस्त असे की सर्वसाधारण जनतेला सुद्धा या सणाची गोडी घेता यावी, स्वस्त दराने हे वितरण करण्यात येतं. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आपलं देशभक्ती, स्वतःच्या आतमध्ये जे अंतरमध्ये देशभक्ती आहे ती प्रसारण करायची असते, दाखवायची असते. त्यासाठी ज्या बऱ्याच ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी वितरवण्यात. आता हे कार्यक्रम करत असताना एवढे वर्ष कितीतरी भारतातले आमचे नातेवाईक, मित्र किंवा इतर लोक येऊन गेले. पण यावर्षी माझा भाऊ दिलीप गांधी जो अमेरिकेमध्ये आहे, सोलापुरामध्ये त्यांनी इथं डिग्री घेतली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्याला, त्याच्यानंतर मग सांगलीला जाऊन शिवाजी युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली आणि तिथून तो अमेरिकेला गेला आणि US ची त्यांनी मास्टर डिग्री